मी इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूवाल्यांना विचारतोय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत। सनातन हिंदूवाले जे आहेत त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत की 1950 ते 2014 या 70 वर्षाच्या 74 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशामधले फक्त 7,200 कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, अशानी नागरिकत्व सोडून परदेशात गेले। 7,200 कुटुंब। पण सनातन हिंदुत्ववाद्यांनो, तुमच्या कालावधीमध्ये 2014 पासून ते 2024 पर्यंत हे माझे आकडे नाही आहेत, या सरकारने राज्यसभेमध्ये दिलेले आकडे आहेत। इथला खासदार जो आहे त्याला आवाहन करतो, हे खोटे आहेत म्हणून त्यांनी उद्याचं स्टेटमेंट काढावं। सरकारच म्हणतंय की ज्यांची संपत्ती 50 कोटी आणि त्याच्या वरती आहे, ज्यांची संपत्ती 50 कोटी आणि त्याच्या वरती आहे, असे 24 लाख कुटुंब, असे 24 लाख कुटुंब की जे हिंदू आहेत, या देशाचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशाचं नागरिकत्व गेलं, अशी असणारी परिस्थिती आहे। सनातनवाद तुम्ही म्हणताय की हे हिंदूंचं सरकार आहे, आणि मग या हिंदूंच्या सरकारमध्ये 24 लाख हिंदू कुटुंब 2014 ते 2024 या कालावधीमध्ये नागरिकत्व सोडून बाहेर निघून गेले, अशी असणारी परिस्थिती। तुम्हाला ह्याच्याबद्दल लाल शरम वाटत नाही? उच्च्या तोंडाने आणि ताटपाण्याने भारतीय जनता पक्षाला मत द्या म्हणून तुम्ही सांगणार? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।